दोन्ही संघ लगेचच मैदानाच्या दिशेने जायचं आहे. 5 षटकांची मॅच असेल. विनर विनर टीम मध्ये आपण या ठिकाणी मॅच खेळवणार आहोत. तर लगेचच मैदानाच्या दिशेने आपण दाखल व्हा. तर आदरणीय भावेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांना विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं लोडो प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तर कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये गेला होता. टॉप 4 मध्ये या ठिकाणी त्यांचा संघ गेला. तर लगेचच या ठिकाणी आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. चला विनंती असेल आपल्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. चला फास्टली जायचं आहे कारण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली सध्याच्या घडीला पाहतो आपण. हॅलो. हॅलो चेक. भावेश पाटिल का यहाँ स्वागत होते हुए चला लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघांचे 12th मॅन इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. एका बाजूला पॉवर गँग आर्मी आणि दुसऱ्या बाजूला मनस्वी 11 विनर विनर टीम मध्ये आपण हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या पुन्हा एकदा सर्व लाडक्या खेळाडूंचं उपस्थित मान्यवरांचं आपण करूयात लोडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी स्कोरर यांना विनंती करतो, या आपण समालोचन कक्षामध्ये. स्कोरर, गुणलेखक, आपण या लवकरात लवकर. या ठिकाणी मॅच सुरू होते. पहिला बॉल, गेम ऑन. इथून मात्र अतिशय सुंदर बॉल होता, मात्र जास्त बाहेरून गेला. पंचांचा इशारा येतो, वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना 1 धाव धावफलकावरती आपण ऍड करूयात. अवांतरच्या स्वरूपामध्ये सलामीवीर फलंदाज सिब्बू, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 49 वैयक्तिक नोट आउट 49 धावा बनवल्या त्या, आणि दमदार खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला सर्व प्रेक्षकांना सर्वांना पाहायला मिळाला होता. तो सिब्बू आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटचा चान्स होता, मात्र या ठिकाणी 1 धाव सिब्बूच्या माध्यमातून अकाउंट ओपन केलं सिब्बूने. धावसंख्या धावफलकावरती 2. सिब्बू आणि त्याच्या सोबतीला फलंदाज नितीनने देखील अप्रतिम बॅटिंग केली होती. मनस्वी 11 या टीमच्या माध्यमातून खेळत असताना P1चं षटक आहे, पॉवर सर्कलचं षटक. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती, 1 क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचंय, जास्त विलंब घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा शरद. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय, सुंदर जेल टिपला जातोय. शॉट कव्हर मध्ये पहिला धक्का लागत असताना नितीनचा खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक पहिला लागत असताना या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या मनस्वी 11 या टीमला मोठा फलंदाज बाद झाला, ज्याने मागच्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केलं होता. तो नितीनचा खेळ इथे संपुष्टात आला. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज शरद मसूलकरने. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड. 3ऱ्या क्रमांकावरती येतो बॅटिंग करण्यासाठी करमजीत येतो 3ऱ्या क्रमांकावरती. हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना मनस्वी 11 या टीमला फलंदाज बाद. अतिशय सुंदर जेल या ठिकाणी टिपलाय आणि ऍक्शन रिप्लाय लगेचच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने हवेमध्ये झेप घेतली क्षेत्ररक्षकाने आणि सुंदर कॅच लॉंग ऑनला टिपला गेला. अशा कॅचेस क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळत आहेत आणि फार अवघड जेल होता. जर हातामधून जेल सुटला असता तर षटकार देखील पाहायला मिळाला असता, मात्र फलंदाज बाद झाला. 4थ्या क्रमांकावरती येतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये टीम मनस्वी 11 या टीमच्या माध्यमातून अनिल येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2. षटक क्रमांक पहिलं सुरेश शरद यांचं. अतिशय चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कमबॅक केलाय शरद मसूलकरने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूला या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये मिळाला होता. चला, प्रत्येकी बॉल वरती तुम्हाला फिल्डिंग या ठिकाणी सेट करता येणार नाहीये, लक्षात असू द्या. तुम्हाला वेळेचं बंधन आहे. बघा, मागच्या मॅच मध्ये 1 क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये घेण्यात आलेला होता. त्या संघाला या ठिकाणी पॅनलाइज केला होता. असं घडता कामा नये क्रिकेटमध्ये. कोणत्याही संघाला नियमाचं बंधन ठेवूनच क्रिकेट खेळायचंय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका ऑन साइडला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. शॉर्ट मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षण, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती
3 धावा. धावसंख्या धावफलकावरती 3-4 बॉल कंप्लीट झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती विस्फोटक आक्रमक स्वरूपाचा फलंदाज सिब्बू. या ठिकाणी सॉफ्ट हँडने फक्त ड्राईव्ह केले, सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव लगेचच एकवटली गेली. बेगाने 1च्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. P1च्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायचं असतं त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पेशकश करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी शरद मासुलकर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये तैनात करण्यात येतो आणि मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सुंदर जेल टिपलाय. अजून एक धक्का. या षटकामध्ये 3रा धक्का लागत असताना मनस्वी 11 हा संघ पूर्णपणे बॅकफुटला. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायची. जसं वेळ घेऊ नका. टीम पण पाहतो एका बाजूला पॉवर गँग आर्मी. स्ट्राईकिंग फलंदाज सिब्बू. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली 4 आणि 3 फलंदाज सबल त्या षटकामध्ये बाद झाले. अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी केली. करण पाटील येतोय दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल या ठिकाणी पडल्यानंतर हाफ ट्रॅकर जास्त उचली मिळाली, जास्त बाउन्स झाला. या ठिकाणी आपण बघितला तर पहिला डॉट बॉल या मॅच मध्ये या ठिकाणी दडपण प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सिब्बू वरती, कारण की 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. सिब्बूला इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. 49 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, नॉट आउट. हा बॉल इथून मात्र फटका फसला होता. तोपर्यंत सिंगल धाव. सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय. मनस्वी 11 या संघाचे फलंदाज करतायत. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. तर आमचे स्कोरर मित्र अजय आहेत, अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. पुन्हा एकदा या ठिकाणी यष्टीरक्षकाने केली आहे चूक आणि बॉल जाईल शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅनला बेट करत असताना वेगाने सीमारेषा पलीकडे चौकार. च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच. 5 षटकामध्ये तुम्हाला इथून मात्र 55 ते 60 धावा बनवाव्या लागतील, कारण की या मैदानावरती धावा बनल्या जात आहेत. धावा डिफेन्स देखील होत आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करावा लागेल. समोर संघ म्हटला तर एक चांगला संघ आहे, तो म्हणजेच आपण पाहतोय पॉवर गँग आर्मी. पॉवर हिटिंग सारखी फलंदाजी पॉवर गँग आर्मी या टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने चांगले बॅटिंग होणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा करण सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. समोर फलंदाज आतिश.
हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून. बिग 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 षटकार. डी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. राऊंड विकेटने हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने या ठिकाणी येत होता. तोपर्यंत एक सिंगल वेगाने पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना मनस्वी 11 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच पाहिला बेटा, तू लड़की नहीं बेटा, तीखी मिर्ची है भिंडी बाजार की. हाँ बेटा, सरकार को चूतिया बनाता है क्या? 12 लाख का जमीन 8 लाख में लेता बे. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त या ठिकाणी वेळ खर्च केला जातोय. फिल्डिंग करणारा संघ पॉवर गँग आर्मी तुम्हाला या ठिकाणी सूचित करण्यात येतोय की तुम्हाला जास्त वेळ या ठिकाणी खर्च करायचा नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा 3 विकेट पडलेत. तर पूर्णपणे जबाबदारी जिम्मेदारी सिब्बूच्या खांद्यावरती येऊन थांबली आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय आतिश कांबळे आणि स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय आतिश कांबळे. बॉलिंग मार्क वरती चंदन. हा बॉल या ठिकाणी बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक आहेत स्लिप मध्ये. तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी धावा येत नाहीयेत. फलंदाजी करणारा संघ मनस्वी 11 या टीमसाठी धावा येणं फार गरजेचं आहे. कुठेतरी धावांवरती ब्रेक लावण्याचं काम पॉवर गँग आर्मीच्या माध्यमातून होतोय. या मॅच मध्ये चांगली सुरुवात मिळाली आहे पॉवर गँग आर्मीला. इथून मात्र अतिशय सुंदर देखना रुबाबदार फटका येतोय. सिब्बूच्या बॅट मधून पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. लोढा प्रीमियर लीग षटकार. धावसंख्या धावफलकावरती 23 ऑन अबाउट. 23 धावा धावफलकावरती. सिब्बूच्या बॅटमधून आलाय षटकार. याच फटक्यांची नितांत गरज आहे मनस्वी 11 या टीमसाठी. पुन्हा एकदा आलोंदी कार्पेटचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिब्बूला माहिती आहे इथून मात्र फिल्डिंग चांगली आहे. टीम आपण पाहतोय
क्षेत्ररक्षण करणारा संघ पॉवर गँग आर्मी. धावसंख्या धावफलकावरती 24-24. 24 धावा धावफलकावरती. उर्ध विकेट. फुल टॉस. या ठिकाणी अतिशय सुंदर फटका. बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या बरोबरीने पुढे सरकले. 28-28 या आकड्यावरती. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली जाते या षटकामध्ये. पुन्हा एकदा अतिशय सुंदर देखना फटका क्षेत्ररक्षक येत आहेत आणि काय फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दमदार क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा या ठिकाणी स्टँडर्ड जपत असताना पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चेक करायचे चौकार आहे की बॉल स्टॉप केलाय, तर या ठिकाणी चेक करायचंय. सेफ आहे आणि इथून मात्र अजून एक चौकार येतोय. .34 या बॉलवरती चौकार. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघितलं तर तर या ठिकाणी जुना बॉल द्यायचा आहे. तर चला लगेचच मॅच सुरू करा. जास्त वेळ खर्च करू नका. धावसंख्या धावफलकावरती 34-34. चला फिल्डिंग सेट करायची आहे. चौतीस धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांची आपण मॅच पाहतोय. मनस्वी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पॉवर गँग आर्मी या टीम मध्ये. 34 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकामध्ये येतो बॉलिंग करण्यासाठी करण सेकंड स्पेल मध्ये, कारण की करणने पहिलं षटक फेकत असताना अतिशय सुंदर षटक फेकलं होतं. फक्त 8 धावा दिल्या होत्या त्या षटकामध्ये. सेकंड स्पेल मध्ये येतो. स्ट्रायकर वरती फलंदाज सिब्बो आहेत. हा बॉल इथून मात्र अतिशय सुंदर फटका पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करणचं स्वागत केलंय षटकाराने. बिग 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 हिट, दमदार हिट षटकार.
फलकावरती षटकाराच्या बरोबरीने पुढे सरकली वेगाने 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. अतिशय सुंदर फटका आपण बघितला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. फुल टॉस होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीये. फ्लायटेक डिलिव्हरी करणच्या माध्यमातून करण पाटील आहेत. जनुमान निलजे रेग्युलर टीम मधून सातत्याने आपण या खेळाडूला खेळत असताना पाहायला मिळत असतं आणि तो खेळाडू या ठिकाणी बॉलिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती 40 वरती थांबली आहे. षटकारानंतर कमबॅक करतोय करण पाटील. क्लोज यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. आउट स्विंगर बॉल. यष्टीरक्षक बीट. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली आहे 41 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना मनस्वी 11 या टीमच्या माध्यमातून करण पाटील सज्ज झालाय. हा बॉल अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती येतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली फिल्डिंग 2च्या माध्यमातून स्कोरबोर्ड पुढे सरकेल. टोटल स्कोर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सिंगल डबलने या ठिकाणी पुढे स्कोर कार्ड नेण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत किल्ला लढवतोय. सिद्धू हा फलंदाज आणि त्याच्या सोबतीला अतिशय चांगली बॅटिंग अतिश कांबळे यांची देखील पाहायला मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. सिंगल धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 44 44 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकामधील. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत मनस्वी 11 या टीमच्या. हा बॉल या ठिकाणी अतिशय सुंदर मात्र पंचांच्या माध्यमातून रेफर करण्यात आलं वाईट साठी. सॉफ्ट सिग्नल वाईट दिलाय पंचांनी मात्र या ठिकाणी रेफर करण्यात आले वाईट साठी. हा रिबीम बॉल आहे वाईड नसेल. डॉट बॉल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी षटक क्रमांक 4 संपन्न झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 44.
आणि शिमग्यावरती आधारित अतिशय सुंदर ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं आणि ते संगीत आपल्याला पाहायला मिळालं DJ मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 45. अलुंदी कार्पेट या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये कारण की फिल्डिंग बघितली तर आपण चांगली आहे. पॉवर गँग आर्मी या टीमकडे धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे 46-46 वरती. 46 धावा धावफलकावरती. हा बॉल या ठिकाणी जास्त बाहेरून गेला लेग स्टिकच्या. पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या माध्यमातून वाईटची खून या ठिकाणी केली जाते. वाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी ऍड केली जाईल स्कोर बोर्डवरती. टोटल स्कोर 47-47 या आकड्यावरती पाहायला मिळते. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील. टीम आपण पाहतोय पॉवर गँग आर्मी या टीमला जास्तच्या धावा या ठिकाणी खर्च करते संघ पॉवर गँग आर्मी. फुल टॉस बॉल होता या ठिकाणी, फक्त ड्राईव्ह केला गॅप मधून. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल जाईल वेगाने पॉइंट सीमारेषा पलीकडे. अतिशय सुंदर फटका, ब्युटिफुल चौकार. तिक 26 वरती खेळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. थोडस फंबल आणि लगेचच 2 धावा कंप्लीट केले गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि धावसंख्या धावफलकावरती 53. 53 धावा धावफलकावरती. 4 विकेट पडलेत मनस्वी 11 या टीमचे. हा बॉल पुन्हा एकदा इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 53 आणि 54 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी टीम आपण पाहतोय पॉवर गँग आर्मी या टीमला.
या सत्रामध्ये धाबा बनवल्या. टोटल 53 धाबा, 54 धाब्याचा टार्गेट सेट केलाय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. शरतला पाहता आपण स्ट्राईक एंडला अवधूत नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती राहुलचा वापर केला. 54 धाब्याचं पाठलाग करायचं. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. हो यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती बाबा 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 भांडी कशा शॉट. चेंडू जाईल सीमा पार. येतोय दमदार हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. झुकती है दुनिया लेकिन झुकाने वाला चाहिए. मैदानाच्या आतमध्ये काय फटका पाहतो आपण. षटकाराने खातो खोलाय सध्याच्या घडीला. शरद काय फटकेबाजी बेकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जल उडाली आहे. विकेट किपर चेंडू खाली. जल्लोष पाहता आपण. शरदला मात्र परत जावा लागेल डगआउटच्या रस्त्यामध्ये. बिग विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार. शरद बॅक टू डगआउट. आघारी परतवलाय. परत षटकार ठोकला होता. दुसऱ्या चेंडूवरती लगेच विकेट कॅरी केले. गोलंदाज पाहतो आपण राहुल ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला. रोहितला पाहता आपण. हो पुन्हा एकदा पाहता आपण. पायावरती टाकला होता. वेगाने बीट करून गेला होता चेंडू. पाहतो आपण सिंगल आली. बॅट कटच्या माध्यमातून पाहतो आपण. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण. टोटल 54 धाब्याचा पाठलाग करायचा. 54 धाब्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक गडी बाद. भरपूर चांगली सुरुवात केली आहे फलंदाजाने. मात्र षटकाराने खातं ओपन जरूर केलं होतं शरदने. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. हो बॅटच्या समोर होता. पुन्हा एकदा झेलची संधी पाहतो आपण. आणि हा लागोपाठचा दुसरा झटका लागला आता. तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई फील्डर के हाथों में. मामा ठाकुर लैला के शादी में अपने लपड़ा हो गया भाई. मदनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया.
लागलाय सध्याच्या घडीला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा चेंजेस कसं पाहिला आपण. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. कदाचित लिंबू फिरवला का काय काय सांगायचं आहे पाहतो आपण. आणि हा आता प्रश्न पडलाय कदाचित पंचांना सुद्धा नॉट आउट असेल. चला पंचांचा नियम म्हणती राहील निंबू आउट नसेल. हे पहिल्या चालायचे आता नाही चालत निंबू कदाचित. चला फास्टली गेलायचं यावरती लक्ष सुद्धा बेल्याचं भरपूर बंधन असेल यावरती लक्ष सुद्धा. प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचे कारण अजूनही काही सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. थोडासा पाहिला पण दिशाहीन गोलंदाजी राहिली आहे कदाचित पंच आमच्याकडे वलतील. चेंडू खराब हा लाईन मिस केली गोलंदाजाने. सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 54 धाब्याचं पाठलाग करायचं आणि 54 धाब्याचं पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला पाहतो आपण संघ अडचणीत सापडला. पॉवर गँग आर्मीला पाहतो आपण पुन्हा एकदा अपील केली आणि पाहतो आपण पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू पाहतो आपण पुन्हा एकदा खराब चेंडू टाकलाय गोलंदाजाने. अपील जरूर केली होती आणि पाहतो आपण पंचांना गुमराह करण्याचं कदाचित काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. खोटी अपील पाहतो आपण कदाचित वाईट वाचवण्याचा प्रयत्न असेल विकेट किपरचा. सिंगल एली आहे सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पाहतो आपण 54 धाब्याचं पाठलाग करायचं आहे. पहिला षटक मार्गस्थ असताना 2 विकेट मात्र पडल्यात. पॉवर आर्मी या संघाचे भरपूर चांगला फटका पाहतो आपण. खोला तोता खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण भरपूर चांगले राहिले. सिंगल आली आहे सिंगलच्या मदतीने पाहतो आपण सध्याच्या घडीला धावपटलावरती धाबा लागला गेला. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 54 धाबा बनवायच्या आहेत. 54 धाब्याचं पाठलाग करत असताना 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आर्मी 11 संघ. पाहतो आपण पॉवर गँग आर्मी पाहतो आपण. हो पुन्हा एकदा फुल टॉस होता. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हो बोक्शी फाटली गाड्याची काय सांगायचं. लेग बायच्या स्वरूपात हा येतोय चौकार.
राहिलं एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाहीये. एका धाबीच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 54 धाबीचं पाठलाग करायचं. टोटल पाहता आपण 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. 2 गडी बाद. सुरुवातीला असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्यात, धावा येणार नाहीयेत, शेवटच्या चेंडूवरती जरूर चौकार पाहिला आपण. त्याच रीतीने पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. हो बॅटची कडा आणि पुन्हा एकदा आशिष पलटवार करतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातो ना मामा ठाकूर सपना भी भाग गई. सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आता यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये हो पुन्हा एकदा उडवला. यावेळेस मात्र समोर ठोकलाय. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका येतोय. हा लांबच लांब षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आता समीकरण पाहता आपण 54 धाबा बनवायच्या होत्या. धावपटलावरती धाबा बनल्या सध्याच्या घडीला 32 धाबा. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या टोटल 22 धाबा. हा सोपा समीकरण येऊन टेपलाय. कदाचित हा झेल पकडला असता, फलंदाजावरती थोडासा दबाव असला असता, स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली नसती. मात्र आता त्या झेलची किंमत मोजावी लागते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. चला सामना भरपूर महत्वाचा आहे, फास्टली खेळायचा आहे. थोडासा समीकरणचा विचार केला 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 मध्ये बनवायच्या टोटल 22 धावा. कारण 54 धाबीचं पाठलाग करायचं होतं. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका आहे. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप केला. पाहतो आपण फेकलाय तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज जाणे. बॅक टू बॅक 2 षटकार पाहिल्यात आपण. षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण. महेश हा फलंदाज षटक हॅट्रिक पूर्ण करेल का? आता सध्याच्या घडीला नजरा लागल्यात पूर्ण टीमच्या. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती राहुलला पाहतो आपण. राहुल गोलंदाजी मार्कवरती
सज्ज झाला चेंडू फेकण्यासाठी. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका स्वतः राहुल आला निकाली. हो हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा जल टिपलाय आणि पहा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये करत असताना संपलाय महेश या फलंदाजाचा खेळ. थँक्यू डीजे. आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राहुल पलटवार करतोय. पाहतो आपण समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 मध्ये बनवायच्या टोटल 21 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. तेजस मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अल्ला बल्ला फलंदाज तेजस घरात मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पाहतो आपण जवळजवळ 102 किलोचा असेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस. हो या वेळेस ज्या वजनाचा पाहतो आपण आणि वजनी फटका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जातोय सीमा पार. आल्या तेजसने ठोकलाय. लांबच लांब षटकार. बनवायच्या टोटल 15 धावा. आल्या तेजसने ठोकलाय षटकार. काय फटका पाहतो आपण. बाहुबली फटका जरूर पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस सोडून दिलाय कदाचित लाईन मिस केली. पंच आमच्याकडे वलतील. हा चेंडू वाईट फेकलाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण धापटलावरती धावा लागल्या गेल्यात. 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 मध्ये बनवायच्या टोटल 14 धावा. कारण 54 धावेचं पाठलाग करायचं. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहतो आपण पंच आमच्याकडे वल्ल्यात. खराब चेंडू पाहतो आपण. वाईट चेंडू. सिंगल मिळाली. आता थोडासा दबाव कदाचित असेल गोलंदाजावरती. विकेट आला होता जरूर. त्यानंतर जसा तेजस आला तसा मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय आणि त्यानंतर बॅक टू बॅक हे 2 चेंडू खराब टाकल्यात गोलंदाजाने. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 15. 15 मध्ये बनवायच्यात अजूनही 13 धावा. पुन्हा एकदा पाहतो आपण. कदाचित हा चेंडू रिव्ह्यू घेतलाय का वाईटसाठी. पाहतो आपण. चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांसाठी पाहता आपण. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहता आपण. चेंडू पडलाय. त्यानंतर पाहता आपण पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. पाहता आपण सगळ्यांच्या नजरा मात्र स्क्रीनवरती लागल्यास सध्याच्या घडीला पाहतो आपण. वाईट आहे का डॉट आहे यावरती आता सध्याच्या घडीला लक्ष लागल्या गेल्या दोन्ही संघाच्या. पाहतो आपण पाठी राख्यांच्या पूर्ण खेळाडूंच्या नजरा लागल्यात स्क्रीन समोर. बॉल आहे. चेंडू पाहतो आपण. डॉट चेंडू संकेत असेल. पाहतो आपण सध्याच्या घडीला समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल. टोटल पाहता आपण धापटलावरती धावा लागल्या गेल्या 41 धावा. अजूनही बनवायच्या टोटल 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज तेजस.
ओहो, गती थोडीशी गती कमी होती. गतीमध्ये थोडा मिश्रण केला होता गोलंदाजानं. बीट झाला या ठिकाणी तेजस. डॉट चेंडू येतो बॅक टू बॅक. हा दुसरा चेंडू. पण सुरुवातीला असं वाटलं होतं षटकाराला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू खराब टाकले. त्यानंतर आता बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये डॉट फेकल्यात गोलंदाजाने. राहुल पाहता आपण गोलंदाजी मार्क पडते. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. षटकार जरूर आलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय तेजस. हो, यावेळेस मात्र गेंद मारना चाहते थे वासिम में, गेंद गई है काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला झालाय. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. पाहतो आपण 3 षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल 13 धावा. ही समीकरण पाहतो आपण. जाऊया डीजे कडे. चला फास्टली गेलायचं यावरती लक्ष असू द्या. समीकरणचा विचार केला पाहतो आपण. 54 धाब्याचं पाठलाग करायचं होतं. धावपटलावरती धाबा लागला गेला. सध्याच्या घडीला पाहतो आपण 4 गडी बाद 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12. 12 मध्ये बनवायच्या टोटल 13 धाबा. शायकेनला सज्ज झालाय फलंदाज. सचिन पाटील पाहतो आपण. आतिश पाहतो आपण. गोलंदाजी मार्क पडती. झेल पकडेल का हा प्रश्न पडलाय. हो, पुन्हा एकदा हा झेल सोडलाय का मॅच हा सांगून जाईल. पुन्हा एकदा चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला शतरक्षण राहिलंय त्या ठिकाणी. आशिषची भोगशी फाटली गड्या. वाटोला लावला आशिषने. काय सांगायचंय गड्या, नको जीव झालाय. तू घरी गेला का तुला भोसड्या पक्या देतील गड्या. होय, कानाला कापूस घालून ठेवायला लागेल तुला. आज झेल होता का मॅच हा भरपूर काय सांगून जाईल. आणि या वेळेस मात्र उडाया भाई. तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल. 6 रन निकले. बिग हिट षटकार. ची गरज पाहतो आपण. बॅटची थोडीशी येतली कडा. त्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून चुका राहिल्या. सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 49 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायच्या टोटल 5 धावा. हा समीकरण पाहतो आपण. काय झेल सोडला आशिषने. काय भरपूर सारा काय सांगून जाईल तो झेल. हो, खोलात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न कदाचित पाहतो आपण. पंच बेल्स पडल्यात बघा कशाने पडलेत. निश्चितच चेक केला जाईल पाहतो आपण. बेल्स पडले सध्याच्या घडीला. निश्चितच चेक केला जाईल. डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला जाईल.
अजूनही डिसिजन पेंडिंग आहे, कारण दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस करत असताना आणि फलंदाज बाद असेल. चेंडू लागलाय मात्र यष्ट्यांना. आता पुन्हा एकदा पलटवार केलाय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण मामा ठाकूर. सपना के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया. अक्षर रिप्ले मध्ये पाहतो आपण दूध का दूध और पाणी का पाणी पाहतो आपण. सरळ यष्ट्यांना लागलाय चेंडू आणि बेल्स मात्र खाली पडल्यात. फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. भरपूर काही सांगून जाईल आशिषला, कारण आशिषने 2 झेल सोडल्या कदाचित. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. त्याच्या डोक्याच्या वरनं मस्तक पे दस्तक येतोय हा दमदार चौकार
आणि सामना जिंकलाय. पॉवर गँग आर्मी या संघाने काय फटकेबाजी राहिली आहे, काय गोलंदाजी राहिली आहे आणि या सामन्याचा हिरो ठरलाय नो डाऊट, ज्याची चांगली कामगिरी राहिली आहे. नो डाऊट शरद ठरलाय या सामन्याचा सामनावीर, ज्याने गोलंदाजी करत असताना 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. फलंदाजी करत असताना पाहतो आपण 6 धाबेचं योगदान दिलंय, म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय. शरद यायचा या सामन्याचा सामनावीर ठरलाय. चला शरद यायचा या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट, ज्याची चांगली कामगिरी राहिली आहे. शरदला दिले पण कोणच्या असते त्याची.